सुळे असतील, अजितदादा असेल, उद्धव साहेब असतील, प्रत्येक पक्षाचे सर्व मोठे मोठे सर्व अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, इलेक्शन घेऊ नका, कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळू नका. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही इलेक्शन घेऊ नका. तुम्ही ना ईव्हीएमच्या विरोधात लढा द्या. मी बसतो, मी मेलो तरी चालेल, मी बसतो तिथंच शेवटपर्यंत उपोषणाला बसून. तुम्ही कोणी स्वतःच्या स्वार्थापोटी तुम्ही कोणाबरोबर जाऊ नका. बीजेपी विरोधात लढा द्या, नाही तर भविष्यात आहे ना, भविष्यात देशाचं लय मोठं वाटोळं होणार आहे, लय मोठं वाटोळं होणार आहे देशाचं, लय मोठं. आपण बघू शकताय पोलिसांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असल्याचे. त्यांचा विजय झाला म्हणतात ना, तुम्हाला वाटतं का विजय नाही, तो विजय नाहीये. विजय असतो ना, पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून उतरला ना, हार जीत असते, पण ती हार जीत आहे ना इमानदारीने व्हायला पाहिजे. त्याला म्हणलं ना असं म्हणजे ही हार जीत नाहीये, इथं आहे ना निव्वळ सेटिंग आहे. सेटिंग हे सेटिंग असणं लय मोठा लोकशाहीला काळीमा. एकही बूथवर साहेब, एकही बूथवर तुम्ही पत्रकार आहेत, आम्हाला एकही बूथवर लीड नाही आमचं. मला 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 सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगायचंय, आज काही होऊ द्या, माझे जे हार असू द्या काय असू द्या, माझा नंबर आहे 9762 463 463. तुम्ही माझ्याशी कायम, तुम्ही माझ्यासाठी मतदान केलंय, मला माहिती आहे मी जिंकून आलेलो आहे, मी तुमचा नगरसेवक आहे, मी तुमच्या कायम संपर्कात राहील आणि मी कायम तुमचं काम करणार. मी कामाला कधी हटणार नाही आणि मी कुठल्या हुकुमशाहीला जुमानत नाही, तानाशाहीला मी कोणाच्या जुमानत नाही. काल रात्री घेतला होता, पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं, त्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं हे मशीन कुठलं आहे, तर त्या मशीन त्या म्हणले राखीव मशीन आहेत. राखीव मशीन तुम्ही स्ट्रॉंग रूम मध्ये जातात कशा? राखीव मशीन स्ट्रॉंग मध्ये रूम मध्ये जातात कशा? काय संबंध येतो राखीव मशीनचा? माझं हा म्हणणं आहे, तुम्ही राखीव मशीन, मग तुम्ही सांगा, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगा, तिथल्या निवडणूक आयोगाने सांगावं की बाबा या राखीव मशीन चालतात तिथं म्हणून. जर तिथं मशीन जर आल्यात, मतदान करून आल्यानंतर राखीव मशीन येतात का, हा माझा आक्षेप आहे. राखीव मशीन दुसरा बरं ऐकून घ्या ना, मतमोजणीच्या तिथून 8वी 9वी फेरी चालू आहे, तुमचा सकाळपासून हा प्रॉब्लेम लक्षात नाही आला का? रात्री आला त्याच्यावरती काही उत्तर आला होता, मी कंटिन्यू बोलत होतो, सगळ्यांशी बोलत होतो, मी सगळ्यांशी बोलत होतो, पण सर्व आरोशी संपर्क कारण मी गेलो आतमध्ये चाललो होतो. आरोशी संबंध म्हणतायत की या मतमोजणी पूर्ण होऊ द्या. सर आम्ही तेच आमचा मुद्दा होता की आम्ही आरोना सांगितलं होतं की हे ऑब्जेक्शन आहे आमचं, आम्हाला फुटेज दाखवा. तर आरो म्हणतायत की मतमोजणी होऊ द्या, मतमोजणी कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं ऑब्जेक्शन द्या, याच्या नंतर आम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊ आणि आम्ही तुमचा रिझल्ट हा होल्डवर ठेवू. मीडियाने ना आम्हाला मान्य नाही ना साहेब, आम्हाला फुटेज दाखवा आणि त्यानंतर राहिलेले जे 3 किंवा 4 राऊंड आहेत त्याची मतमोजणी चालू करा. आरोनं जे तुमची अर्ज घेतला त्यावरती तुमची काय, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? मतमोजणी थांबवली का याच्यावरती? नाही, थांबवत नाहीयेत. आरो सांगतायत की आम्ही मतमोजणी थांबवू शकत नाही, असा नियम नाहीये. हे दिलंय का, अर्ज दिलाय का त्यांना? अर्ज आम्ही देतच होतो साहेब, आम्ही अर्जही दिलाय. अर्ज दाखवता का आम्हाला? ऐका ना, मी आतमध्ये जायच्या अगोदर सेम फेरेत ना, त्याच्यामुळे थांबलो ना आम्ही. एक तरी फेरीत आमचं नाव पुढे होईल म्हणून. आता तरी तुम्ही हा प्रश्न विचारताय आम्हाला, सकाळी प्रश्न विचारला पाहिजे, चुकीचा आहे ना प्रश्न. बदल होईल असं वाटलं ना आम्हाला. एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो तुमची नेमकी मागणी सांगा आता. माझी मागणी अशी आहे की फक्त माझी एकच मागणी आहे की ज्या रात्री 1-1.5 वाजता इथून मशीन गेल्यात ना, त्या मशीन ज्या अधिकाऱ्यांनी तिथं नेल्यात, काय जर त्या मशीन इथून आतमध्ये गेलेल्या आहेत, 1-1.5 वाजता मशीन जायचं काय, 12-1 नंतर ज्या मशीन अगोदर नंतर मशीन ज्या गेल्यात त्या मशीनचं सीसीटीव्ही फुटेज काढावं. आणि जर त्या मशीन गेलेल्या असतील, तुम्हाला मी दाखवल ते ना, त्या मशीन गेलेल्या असतील तर मला तुम्ही हे जे निवडणुकीचा आयोग इथं फेअर मतमोजणी व्हावी, काय परत मतमोजणी व्हावं आणि नाही मतमोजणी नाही मतदान रात्री ईव्हीएम मशीन इकडे आले होत्या, तर त्यासोबत तुमचे कार्यकर्ते पण होते म्हटले. कार्यकर्ते इथे थांबवले होते मी रात्रभर. त्यावेळेस तुम्ही आक्षेप का नाही घेतला ना, कधी घेतला? लेखी नाही घेतलेला. पण सीसीटीव्ही इथं जर कॅमेरा लावलेत काय, शो साठी लावलेले का, मला हे म्हणायचे. जर इथं मतदान केंद्र आहे, इथं सीसीटीव्ही फुटेज आहे,
मग शो साठी लावलेलं असेल तर वेगळी गोष्ट आहे. हेच मला तिथलं सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आणि त्याच्यामधलं पत्रकार साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही जसं यांना म्हणताय की तुम्ही रात्री 12-12:30 वाजता आक्षेप का नाही घेतला, जसं इथं सीसीटीव्ही कॅमेरा आहे, सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग आहे, तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारा ना हा प्रश्न, रेकॉर्डिंग का नाही देऊ शकत? हा तुमच्या अखत्यारीत रेकॉर्डिंग येत द्या नाही का? हा आणि ते निर्णय सीसीटीव्ही करायचा. त्याच मशीन आलेल्या असतील ना, लोकशाहीचा त्या जर चौथा मशीन स्तंभ आलेल्या आता असतील आपण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने पण त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे का नाही? आम्ही एवढा आक्षेप घेतोय तर काहीतरी इथं घडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आक्षेप घेतोय आणि तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारा ना आणि सर, की जेव- का नाही देत तुम्ही? जेवढ्या मशीन आल्या होत्या ना, CCTV कॅमेरा दोन दाखवायला काय प्रॉब्लेम आहे जेवढ्या तुम्हाला? मशीन आल्या होत्या ना मतदान केंद्रावरनं काय, तर त्या मशीन आल्या होत्या बसेस मधनं, बरोबर, 4 व्हीलर मधनं ज्या ईव्हीएम मशीन आल्या, मला हे सगळ्या सीसीटीव्ही फुटेज मधनं ज्या गाड्या 4 व्हीलर मधनं घेऊन गेलेले जे मशीन आहेत, तुम्ही टोटल मशीन किती गेल्यात ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चेक कराव्या. महत्वाचा मुद्दा आहे. फेर- तुम्ही